आमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं पॅप स्मिअर कॅम्प बद्दल, पण ते म्हणतायत की ही कॅम्प तर कॅन्सरसाठी असते, मग आपण कशाला ही टेस्ट करून बघायची. तर मग त्यांना असा प्रश्न पडतो मनासाठी की विनाकारण आमंत्रण का द्यायचंय आपण. अगदी बरोबर अनुजा. पण बरं झालं की तू हे सगळ्यांना सांगितलंस की आपला पॅप स्मिअरचा कॅम्प आहे 2 ऑगस्टला गावदेवी मैदानाच्या इथेच ठाण्याला. बेसिकली याला सायटोलॉजिकल स्टडी म्हणतात. बघा, गर्भाशयाच्या तोंडाजवळून वेगवेगळे स्त्राव बाहेर पडत असतात. बरेचदा आपले पेशंट नाही का आपल्याला सांगत की अंगावरून पांढरं पाणी जात आहे, मग त्यांना असं वाटतं की त्याच्याचमुळे कंबर दुखते, त्याच्याचमुळे अशक्तपणा येतोय. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बेसिकली. जेव्हा अशा प्रकारचे काही स्त्राव वजायनामधनं बाहेर येतात ते नॉर्मल पण असू शकतात. जसं तोंडामध्ये लाळ नाही का येत, तसंच निसर्गाने ही नैसर्गिक स्त्राव येण्याची एक यंत्रणा आपल्या शरीरामध्ये बसवली. मग स्त्रियांच्या ओव्युलेशनच्या वेळेला म्हणजे पाळीच्या 12व्या ते 14व्या दिवसामध्ये अशा प्रकारचे स्त्राव दिसून येतात. या प्रकारच्या आमच्या ज्या कॅम्पमध्ये आपण ही तपासणी करणार आहोत त्यामध्ये इथून निघणाऱ्या या स्त्रावांची तपासणी की जी बाहेर 2,500 रुपये किंमत त्याची घेतात ती आपण मोफत करणार आहोत. बेसिकली हे स्त्राव वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात, जसं इथे येणारी सूज किंवा आतमध्ये असणारं एखादं इन्फेक्शन, वेगवेगळे प्रकारच्या काही, जसं आपण आयुर्वेदाच्या नुसार सुद्धा म्हणतो की वेगवेगळ्या दोषांचं आधिक्य झालं तर तिथे काही जर स्त्राव येत असतील तर त्याचं निदान या पॅप स्मिअरमध्ये होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा तुम्हाला कॅन्सर होणार असेल तर 10 वर्ष आधी याची सूचना मिळते. किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. त्यामुळे घाबरून जायचं नाही. पण जर रक्षाबंधनला आपल्याला आपल्या बहिणीची रक्षा करायची असेल तर ही आरोग्य रक्षा जरूर करा आणि आपल्या बहिणींना, आईला जरूर या पॅप स्मिअर तपासणीसाठी पाठवा. श्रावण महिना खऱ्या अर्थाने साजरा होईल.